विद्यार्थी मित्रांनो, वीलर्नच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघितले होते संख्या या धड्यावरती, तर तोच आपण पुढे आता इथे कंटिन्यू केलेला आहे। त्यामध्ये सुद्धा आपण संख्यांची बेरीज त्याचा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता। पण जर तुम्हाला क्रमवार असा जर प्रश्न आला, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर त्याचा हा एक फॉर्म्युला सुद्धा आहे की n+1 म्हणजे काय, समजा 15 संख्यांची बेरीज जर विचारली क्रमवार, तर 15 × 16 / 2 असं तुम्ही करायचं। म्हणजे फॉर्म्युला काय आहे, n+1 / 2। मग काल जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो फॉर्म्युला बघितला तो असा होता की पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। जर मागचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितला नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण सोडवूया आता प्रश्न। पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असं तुम्हाला इथे काय विचारलेलं आहे। तर आता लक्षात घ्या, पहिल्या 12 म्हणजे n जो आहे तो 12 घ्यायचा आहे। ठीक आहे, मग n+1 म्हणजेच काय 12, 12 + 1 13 होऊन जाईल। 12 × 13 अशा पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता भागिले 2। मग आता आपण हे सोडवूया। बेसक 12, 13 × 6 78, तर याचं उत्तर काय होणार आहे 78। किंवा आपण जो अगोदर फॉर्म्युला बघितला होता त्या पद्धतीने जर सोडवलं तर क्रमवार 12 संख्यांची विचारली म्हणजेच काय, पहिली नैसर्गिक संख्या काय तर 1 आणि शेवटची नैसर्गिक संख्या काय 12। मग त्याचं टोटल किती होईल, 13 होईल भागिले 2, 13 भागिले 2 गुणिले एकूण किती संख्यांची विचारली होती, तर क्रमवार 12 संख्यांची बेरीज विचारली होती। तर याला जरी तुम्ही सोडवलं तरी आन्सर जे आहे ते सारखंच तुमचं येणार आहे। मग कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता। आता इथे वर्गांची बेरीज म्हटलेलं आहे, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज। तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, n+1 अजून एका ब्रॅकेटमध्ये 2n+1 भागिले 6। नीट लक्षात ठेवायचा आहे हा फॉर्म्युला। त्यावरती काही उदाहरणं आपण बघूया की पहिल्या 8 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला इथे विचारलेली आहे। म्हणजेच काय, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग असं 8चा वर्ग। तर सेम आपण फॉर्म्युला लिहायचा आहे। आता इथे n म्हणजे काय तर 8 घ्यायचं आहे। n+1 8 + 1 2n म्हणजे 2 × 8 + 1 भागिले 6। तर ते कशा पद्धतीने दिसेल बघा, 8 × 9 × 17 भागिले 6 या पद्धतीने दिसेल। तर इथे जर आपण सोडवलं, समजा आपण म्हणलं 2 × 6 2 × 8 अगेन 3 ने इथे भाग लावू शकतो आपण, 3 × 1 3 3 × 9 म्हणजे काय राहिलं आता 4 × 3 × 17 आणि त्यांचा गुणाकार किती येतो 204। आय होप तुम्हाला हे समजतं। तर हा फॉर्म्युला जो आहे तो नीट तुम्ही काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। आता वर्गांची बेरीज बघितली, आता आपण घनांची बेरीज बघूया। जर घन विचारलं तर काय फॉर्म्युला वापरायचा आहे, n ब्रॅकेटमध्ये n+1 भागिले 2 आणि या सर्वांचा करायचा आहे वर्ग। तर एक उदाहरण आपण बघूया की पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज जर तुम्हाला विचारली किंवा अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो। तर फॉर्म्युल्यामध्ये आपण जर घातलं, n म्हणजे 5 घ्यायचं आहे इथे, n+1 5 + 1 भागिले 2, मग त्याचा आपल्याला करायचा आहे वर्ग। म्हणजे हा कसा दिसेल, 5 × 6/2 आणि त्याचा वर्ग। तर हे ब्रॅकेटमध्येच इथे काय होतंय, कट होतंय बघा। मग 5 त्रिक काय होऊन झालं 15 आणि 15चा वर्ग येतो 225। म्हणजे पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती येणार आहे 225। आता हे खूप महत्त्वाचं आहे। एका मुद्रकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात। तर पुस्तकात एकूण 214 पाने असतील तर त्याला एकूण किती खिळे लागतील। जेवढी पानं आहेत तेवढी काय करणार आहे, खिळे लागणार आहे। म्हणजे जेवढे अंक आहेत तर त्यामध्ये किती अंक आहेत याचा आपण मागे एक चार्टसुद्धा बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तो नक्की बघा तुम्ही, नाही तर तुम्हाला ही लिंक लागणार नाही की या व्हिडिओमध्ये आपण काय शिकतोय। तर जेवढे अंक पृष्ठावर आहेत तेवढे खिळे त्या पृष्ठासाठी लागतात। मग आपण सुरुवात करूया की पेज नंबर 1 to 9 म्हटलं तर एकूण अंक किती झाले, मग 9 झाले का, कारण की एक अंकी आहे।
2 अंकी जर अंक बघितले तर 10 ते 99 पर्यंत, मग असे किती अंक आहेत? तर असे आहेत 90. हे जर डायरेक्ट तुम्हाला माहिती नसेल मग काढायचं कसं? सेम फॉर्म्युला की त्या 10 ते 99च्या मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत किंवा एकूण त्या किती नैसर्गिक संख्या आहेत असे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तरीसुद्धा इथे एकदा सांगते की शेवटचा अंक म्हणजे 99 वजा पहिला अंक त्यामध्ये अधिक 1 आपल्याला करायचं आहे. मग ते 90 आलं. टोटल जे आहे ते किती आलं? 90 आलं. त्या हे 2 अंकी पृष्ठ आहे ना, त्यामुळे गुणिले 2 आणि मग ते किती आले? एकूण 180 आले. म्हणजे अगोदरचं हे 9 अंक आणि आता हे 180. आता 214 पर्यंत पोहोचायचं आहे ना आपल्याला. सो 3 अंकी पृष्ठ, मग 3 अंकी नंबर कुठून सुरू होतील? 100 ते 214. मग आता याच्यामध्ये किती अंक आहेत? तर ते काढण्यासाठी अगोदर शेवटचा अंक वजा पहिला अंक अधिक 1, मग ते किती येऊन जाणार आहे? 115. आणि प्रत्येकी ते 3 अंकी नंबर आहे ना, मग ते टोटल झाले 345. असे एकूण म्हणजे 345 अधिक 180 अधिक 9 हे टोटल किती झाले? 534. मग त्याला एकूण किती खेळे लागतील? तर 534 खेळे लागतील. तर नेक्स्ट टाईम असा प्रश्न आला तर लक्षातच ठेवून द्या की 1 अंकी पृष्ठामध्ये 1 ते 9 मध्ये 9 अंक, 2 अंकी मध्ये 180. सो जर 1 ते 100चा विचार केला, 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत? तर ते आहेत 189. आणि मग याच्या पुढे 100च्या पुढे जेवढे पण गरज असतील त्या नंबरप्रमाणे तुम्ही ते सोडवा. आता सेम टाईपचा एक प्रश्न बघूया. इथे बघा त्याने काय म्हटलं? 392 पृष्ठे आहेत, मग त्याला एकूण किती खेळे लागतील? तर सेम अगेन की 1 ते 9 मध्ये 9 अंक, 10 ते 99 मध्ये आपण बघितलं 180 अंक. मग हे आता तुम्ही पाठच केलेलं आहे. मग 392 पर्यंत आपल्याला पोचायचं आहे, बरोबर आहे. मग शेवटचा अंक वजा पहिला अंक अधिक 1 करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत हे आपल्याला समजतं. मग ते किती आहे? 293. आणि हे 3 अंकी असल्यामुळे 3ने गुणाकार केलेला आहे. मग त्यांचा गुणाकार किती आला? 879. सो एकूण जर आपण केलं, यांची जर बेरीज केली, 879 अधिक 180 अधिक 9, तर ते किती येणार आहे? 1068. सो आय होप तुम्हाला हे समजत असेल की 392 जर पृष्ठे असतील तर त्याला एकूण खेळे किती लागतील? 1068. हा प्रश्न तुम्ही सराव करायचा आहे, सोडवायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर तुम्ही. चला पुढे बघूया आपण. 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या सांगा. अशा टाईपचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा एक लक्षात ठेवा की कोणत्या संख्येच्या पुढे काय विचारलेलं आहे यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. जर आता 28 नंतरचीच काय विचारली आहे? समसंख्या विचारली, म्हणजे 28सुद्धा सम आहे आणि त्याच्या पुढचं जे विचारलेलं आहे ते सुद्धा त्यांनी समसंख्याच शोधायला सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे? 28 नंतरची 15वी आपल्याला शोधायची आहे ना, तर 28 बेरीज करायची इथे प्लस 15वी शोधायची म्हणून 15 गुणिले 2 हे फॉर्म्युलेमध्येच आहे, तर हे लक्षात ठेवा की 15वी शोधायची तर 15 गुणिले 2 करायचं आहे. मग 28 अधिक 15 दुने किती होतात? 30. ते मिळून किती झाले? 58 झाले. तर याचं उत्तर काय आलं? 58. आता काय त्याच्यामध्ये बदल होतो हे मी तुम्हाला पुढे सांगते. दुसरा प्रश्न बघा. 16 नंतरची 52वी विषम संख्या सांगा. आता इथे काय झालंय? 16 ही समसंख्या आहे आणि विचारलंय काय? तर विषम विचारलंय. तर अशा वेळेस फक्त लक्षात ठेवा की -1 ही एक स्टेप त्याच्यामध्ये ॲड करा. तर 16 घ्यायचं आहे, 52वी शोधायची आहे विषम संख्या, गुणिले 2 वजा 1. मग केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? 119. तर याचा आन्सर काय असणार आहे? 119. असं अजून एक उदाहरण बघूया. 37 नंतरची 18वी समसंख्या. आता इथे पण बघा काय झालेलं आहे? 37 ही विषम संख्या आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे समसंख्या. तर अशा वेळेस -1 ही स्टेप काय करायची आहे तुम्हाला? ॲड करायची त्यामध्ये. मग 37 घ्यायचं आहे अधिक 18वी शोधायची म्हणून 18 गुणिले 2 36 आलं. 37 अधिक 36 वजा 1, तर ते किती आलं आहे? 72. पुढे बघूया आपण. 45 नंतरची 83वी समसंख्या सांगा. आता 45 ही काय आहे? विषम संख्या आहे आणि यांनी सम विचारली आहे, तर अगेन आपण
वजा 1 ही स्टेप करणार आहोत. तर 45 अधिक 83 शोधायची म्हणून 83 गुणिले 2 वजा 1. जर तुम्हाला समजा प्रश्नांमध्ये त्यांनी विचारलं की अगोदरची नंतरच्या ऐवजी अगोदरची जर संख्या तुम्हाला विचारली तर तुम्ही इथे ही जी बेरीज आहे इथे फक्त काय करा, वजाबाकीचं चिन्ह घ्या बस. बाकी याच्यामध्ये काही चेंजेस नसतील. बघा आता अशा टाईपचा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. b-3 ही समसंख्या आहे. त्याने ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही संख्या समसंख्या आहे. तर त्यानंतरची 16वी समसंख्या शोधा. म्हणजे ही सुद्धा सम आहे आणि विचारलंय सुद्धा काय, समसंख्याच विचारलंय. त्यामुळे वजा 1 ही स्टेप आपण करणार नाही आहोत. मग बाकी सेम b-3 घ्यायचं आहे अधिक 16 गुणिले 2. तर ते आलं. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं कधीसुद्धा. आपण बोर्डमासची गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 16 दुने 32. आता इथे बीला असंच ठेवायचं आहे, पण इकडे 3ला बघा इथे वजा आहे, इथे अधिक आहे. मग वजा अधिक वजाबाकी, नेहमी वजाबाकी जिंकतो असं लक्षात ठेवा. मग 32मधून 3 गेले किती आलं, 29. आणि 32 ही मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येला बेरजेचं चिन्ह आहे म्हणून इकडे बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजते मी काय सांगते. तर मग याचं उत्तर काय आलं, b अधिक 29 ही त्याची काय आहे, 16वी समसंख्या आहे. पुढचा प्रश्न बघा. 2y + 5 ही आता विषम संख्या आहे. याच्या नंतरची त्यांनी सम विचारली. तर मग -1 ही स्टेप आपण एक्स्ट्राची ॲड करणार आहोत. तर 2y + 5 हे लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरची 28वी समसंख्या म्हणून 28 गुणिले 2 हे फॉर्म्युलामध्येच आहे. तर 28 दुने येतं 56. बरोबर. इथे आता आपल्याला सोडवायचं आहे. अधिक अधिक पहिले करून घेऊया. 56 अधिक 5 किती होऊन जातात, 61. आणि 61 वजा 1 किती येणार आहे, 60. तर आता y असल्यामुळे काय ते तर आपण चेंज करू शकत नाही. सो हेच आपलं काय आहे, फायनल आन्सर आहे. आता हा प्रश्न बघा. 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज 3x अधिक 2 आहे. तर त्यातील दुसरी संख्या सांगा. तर इथे आपल्याला माहीतच नाही आहे की त्या संख्या कोणत्या आहेत. तर पहिली जी संख्या आहे, समजा आपण असं मानलं की पहिली संख्या a आहे, तर दुसरी संख्या काय असेल, समसंख्या असल्यामुळे a अधिक 2. बरोबर आहे. तर आता यांचीच त्यांनी काय म्हटलेलं आहे की बेरीज 3x अधिक 2 आहे. तर हे आता आपण सोडवूया. 2a + 2 = 3x + 2 +2 + 2 सेम कॅन्सल होईल. आता हे आलं 2a = 3x. म्हणजे a बरोबर काय येईल, 3x/2. म्हणजे ही झाली पहिली समसंख्या. आता दुसरी समसंख्या त्यांनी 3x/2 अधिक 2. आता इथे याचा छेद समान नाही आहे. बरोबर आहे. इथे काय छेदामध्ये 1 आहे. तर आपण शॉर्टकट कसं लक्षात ठेवतो, 3x 2 दुने 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, छेदात 2. तर हे काय आलं, ही आली दुसरी समसंख्या. तर आपला आन्सर काय आहे, 3x अधिक 4/2. आता ऑप्शन कसे आहेत त्या पद्धतीने तुम्ही एखादं गणित कसं सोडवायचं हे ठरवायचं. आता इकडे समसंख्या किंवा ऑप्शन हे अशा पद्धतीने आहे, त्यामुळे मी पहिली समसंख्या a मानलं, दुसरी a अधिक 2 या पद्धतीने हे सोडवलेलं आहे. पुढे बघा. आता x ही 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. x ही काय, 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील चौथी समसंख्या विचारली. ठीक आहे. तर शॉर्टमध्ये इथे लक्षात ठेवा की x आता ही 17ने भाग जाणार आहे ना, म्हणून xलाच आपण समजा 17 असं मानलं. तर 17चा पाडा आपण अशा पद्धतीने लिहिला. तर त्यांनी म्हटलेलं आहे की xच्या पुढील चौथी अशी समसंख्या. तर ही बघा, ही पहिली आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. बरोबर आहे. आणि ही चौथी ही. मग जर आम्हाला हा अंक काढायचा आहे तर मी काय म्हणणार आहे की x नंतरची जी चौथी समसंख्या आहे ती 119. त्याच्यामध्ये 17चा पाडा आहे ऑफकोर्स. मग त्याच्यामध्ये जर मी 17 किंवा मी म्हणेन 119 अधिक x, कारण की x होता ना, तो xलाच आपण 17 मानलं होतं. तर x अधिक 119 केलं तर x नंतरची चौथी समसंख्या आपल्याला मिळू शकते. तर ऑप्शन बघायचं आहे आणि मग तुम्हाला ते क्लिक होऊन जाईल. तसंच आहे बघा हे की x ही 13ने भाग जाणारी समसंख्या आहे. ठीक आहे. मग 13ने निशेष भाग जाणारी 6वी त्यांनी विचारलेलं आहे. तर आता हे जे आहे होमवर्क आहे, तुम्ही सोडवायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे आपण बघूया
पी ही काय 11ने भाग जाणारी विषम संख्या आहे पी. तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी समसंख्या सांगा. मग आता जी विषम संख्या आहे ही पहिली 11, मग पीलाच आपण काय मानूया 11 मानूया, बरोबर आहे की. मग त्याच्या पुढची, मग समजा 11चाच पाडा मी म्हणते तर मी कशा पद्धतीने लिहिणार आहे, अशा पद्धतीने लिहिणार आहे, बरोबर आहे. त्याने पुढची दुसरी समसंख्या विचारली, तर ही पहिली समसंख्या आहे आणि ही दुसरी समसंख्या आहे. मग ही येणार कशी, तर 33 जो आहे त्याच्यामध्ये मी एक पी ॲड करणार आहे, बरोबर आहे. मग हे माझं काय असणार आहे, आन्सर असणार आहे पी अधिक 33 केल्याने मला पुढची काय मिळणार आहे, समसंख्या मिळणार आहे. आय होप तुम्हाला हे समजते. अशा टाईपचे प्रश्न पोलीस भरतीला, तलाठीला किंवा कोणत्याही एक्झामला येऊ शकतात. तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.